नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन फॉर बद्दल पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. फॉर हे एक सिंपल प्रेपोजिशन आहे. सिंपल प्रेपोजिशन म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये फॉरचा वापर पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो. फॉर म्हणजे साठी किंवा करिता. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणामुळे असं म्हणायचं असेल, एखाद्या कारणासाठी किंवा कारणासाठी, तेव्हा आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. दुसरा वापर आहे उद्देश. जर आपला एखादा उद्देश असेल आणि त्याच्यासाठी किंवा त्या उद्देशाकरिता आपल्याला जर बोलायचं असेल, तेव्हा आपण फॉर चा वापर करू शकतो. तिसरा वापर आहे काहीतरी मिळवण्यासाठी. काहीतरी मिळवण्यासाठी किंवा काहीतरी करिता अशा अर्थाने आपण फॉरचा वापर करू शकतो. चौथा वापर आहे जेव्हा आपल्याला एखाद्या दिशेने किंवा स्थलवाच्य साठी किंवा करिता या अर्थाने सांगायचं असेल, बोलायचं असेल. एखाद्या दिशेसाठी किंवा करिता या कारणाने म्हणजे जेव्हा दिशा दाखवायची असेल, स्थळ दाखवायचं असेल, एखादी जागा दाखवायची असेल आणि त्या जागेकरिता किंवा दिशासाठी किंवा करिता जेव्हा आपल्याला बोलायचं असेल, तेव्हा आपण फॉरचा वापर करू शकतो. पाचवा वापर आहे च्याबद्दल किंवा च्या ऐवजी या अर्थाने आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. आणि सहावा वापर आहे एखादा अवधी दर्शविण्यासाठी, वेळ सांगण्यासाठी आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. तर फॉर म्हणजे साठी किंवा करिता. जेव्हा आपल्याला एखादं कारण सांगायचं असेल, त्या कारणासाठी किंवा कारणाकरिता, तेव्हा आपण फॉरचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, they were punished for writing on walls in the class. वर्गात भिंतीवर लिहिल्यामुळे त्यांना शिक्षा करण्यात आली. For writing on walls. भिंतीवर लिहिल्यामुळे म्हणजे फॉर रायटिंग. काय केल्यामुळे? लिहिल्यामुळे. फॉर रायटिंग हे काय झालं? एक रिझन झालं, कारण झालं. या कारणामुळे, त्यामुळे या ठिकाणी आपण फॉरचा वापर केलेला आहे. फॉर रायटिंग, लिहिल्यामुळे. सेकंड सेंटेन्स आहे he could not buy the new books for want of money. त्याच्याकडे पैसे कमी असल्यामुळे त्याला नवीन पुस्तके खरेदी करता आली नाही. फॉर want of money म्हणजे पैसे कमी असल्यामुळे. हे झालं रिझन. त्याने पुस्तके का खरेदी केली नाही, का करू शकला नाही, तर त्याच्याकडे पैसे नव्हते. हे झालं रिझन, कारण. पैशाच्या कमतरतेमुळे, पैसे कमी असल्यामुळे म्हणजे फॉर want of money. तर या ठिकाणी आपण फॉरचा वापर रिझन देण्यासाठी म्हणजे पैसे कमी असल्यामुळे, want of money या समोर आपण फॉरचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे अशा कारणांसाठी आपण फॉरचा वापर साठी किंवा करिता या अर्थाने करतो. फॉरचा दुसरा वापर आहे उद्देश दर्शविण्यासाठी किंवा एखादा उद्देश असेल, अशा वेळेस आपण साठी किंवा करिता या अर्थाने फॉरचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, लेट अस गो फॉर अ वॉक इन द पार्क. आपण चालण्यासाठी बागेत जाऊया. फॉर अ वॉक म्हणजे चालण्यासाठी. यामध्ये उद्देश काय आहे? चालणे. फॉर अ वॉक चालण्यासाठी. आपण बागेत जाऊया. कशासाठी? चालण्यासाठी. फॉर अ वॉक.
सेकंड सेंटेन्स आहे वी हॅव केप्ट दॅट कप फॉर टी. आम्ही तो कप चहासाठी ठेवला आहे. फॉर टी, चहासाठी. तो कप कशासाठी ठेवला आहे तर चहासाठी. फॉर टी. तर या दोन्हीही एक्झाम्पल मध्ये उद्देश दाखवण्यासाठी साठी किंवा करिता या अर्थाने आपण फॉरचा वापर या ठिकाणी केलेला आहे. फॉरचा तिसरा अर्थ आहे काहीतरी मिळवण्यासाठी. या अर्थाने म्हणजेच साठी किंवा करिता या अर्थाने आपण फॉरचा वापर करू शकतो. काहीतरी मिळवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल शी रीड्स बुक्स फॉर प्लेजर. ती आनंदासाठी पुस्तके वाचते. फॉर प्लेजर, आनंदासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी. या ठिकाणी कशासाठी? आनंदासाठी. आनंद मिळवण्यासाठी ती पुस्तके वाचते. शी रीड्स बुक्स फॉर प्लेजर. या ठिकाणी आपण फॉरचा वापर काहीतरी मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी या ठिकाणी फॉरचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे दे रॅन द रेस फॉर द प्राइज. ते शर्यतीत बक्षिसासाठी धावले. फॉर द प्राइज, बक्षिसासाठी. कशासाठी धावले ते शर्यतीत तर बक्षिसासाठी. फॉर द प्राइज. या ठिकाणी प्राइज मिळवण्यासाठी या अर्थाने आपण फॉरचा वापर केलेला आहे. फॉर द प्राइज म्हणजेच बक्षिसासाठी. तर अशा प्रकारे आपण काहीतरी मिळवण्यासाठी फॉरचा वापर करू शकतो. फॉरचा वापर आपण एखाद्या दिशेने म्हणजे स्थलवाचक या अर्थाने करतो. म्हणजे साठी किंवा करिता या अर्थानेच. पण जेव्हा आपल्याला एखादी दिशा दाखवायची असेल किंवा दिशेसाठी, त्या जागेसाठी, ठिकाणासाठी अशा अर्थाने बोलायचं असेल तर आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल दिस ट्रेन लिव्स फॉर पुणे ॲट 6 o'clock. ही ट्रेन पुण्यासाठी 6 वाजता निघते. फॉर पुणे, पुण्यासाठी म्हणजे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी. तर या ठिकाणी आपण च्या दिशेने, पुण्याच्या दिशेने म्हणजे फॉर पुणे, पुण्यासाठी. एखादं जागा किंवा स्थळ जेव्हा च्या दिशेने आपल्याला म्हणायचं असेल, त्या ठिकाणाच्या दिशेने, त्या ठिकाणाकडे जाताना साठी, त्यावेळेस आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करतो. आणि या ठिकाणी आपण फॉर पुणे म्हणजे पुण्याच्या दिशेने जाण्याकरता, पुण्याच्या दिशेने किंवा पुण्यासाठी या अर्थाने फॉरचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे माय ब्रदर इज लिव्हिंग फॉर मुंबई टुडे. माझा भाऊ मुंबईसाठी आज निघाला आहे. फॉर मुंबई म्हणजे मुंबईच्या दिशेने, मुंबईसाठी. तर याही ठिकाणी आपण त्या जागेच्या दिशेने या अर्थाने, त्या स्थळाच्या दिशेने किंवा करिता आपण फॉरचा वापर केलेला आहे. फॉरचा वापर आपण च्या बद्दल किंवा च्या ऐवजी या अर्थाने करू शकतो. फॉर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू माय पेन फॉर युअर पेन. मी तुला तुझ्या पेनाच्या बदल्यात माझा पेन देईन. फॉर युअर पेन, तुझ्या पेनाच्या बदल्यात म्हणजे च्या बद्दल किंवा च्या ऐवजी या अर्थाने आपण या ठिकाणी फॉरचा वापर केलेला आहे. फॉर युअर पेन, तुझ्या पेनच्या बदल्यात. सेकंड सेंटेन्स आहे शी बॉट अ न्यू फ्रॉक फॉर द ओल्ड वन. शी ब्रॉट अ न्यू फ्रॉक फॉर द ओल्ड वन. तिने जुन्या झग्याच्या बदल्यात नवीन झगा आणला. फॉर द ओल्ड वन, जुन्या झग्याच्या बदल्यात.
जुन्या जागेच्या बदल्यात म्हणजे फॉर द ओल्ड वन, जुन्या जागेच्या जागी, च्या ऐवजी. तर या दोन्ही ठिकाणी च्या ऐवजी या अर्थाने आपण फॉरचा वापर केलेला आहे. फॉरचा वापर आपण अवधी दर्शविण्यासाठी म्हणजे वेळ दर्शविण्यासाठी आपण फॉरचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज अवर टीचर फॉर 2 years. ते 2 वर्ष आमचे शिक्षक होते. फॉर 2 years, 2 वर्ष. तर या ठिकाणी अवधी दर्शविण्यासाठी म्हणजे वेळ दर्शविण्यासाठी, एक कालखंड दर्शविण्यासाठी आपण फॉरचा वापर केलेला आहे. फॉर 2 years, फॉर 3 years, फॉर 4 months. तर अशा प्रकारे आपण फॉरचा वापर करू शकतो. सेकंड सेंटेन्स आहे, शी इज ऑन लिव्ह फॉर अ होल वीक. ती संपूर्ण आठवडा सुट्टीवर आहे. फॉर अ होल वीक, संपूर्ण आठवडाभर. तर या ठिकाणी एक कालखंड दर्शविण्यासाठी, अवधी दर्शविण्यासाठी आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. या ठिकाणी 2 days, 3 days, years, months आपण काही म्हणू शकतो आणि त्याआधी आपण फॉरचा वापर करतो. तर अशा प्रकारे वेळ दर्शविण्यासाठी, अवधी दर्शविण्यासाठी, एखादा कालखंड दर्शविण्यासाठी आपण फॉर या प्रेपोजिशनचा वापर करतो.